गुड मॉर्निंग. आतापर्यंत आपण पार्ट 1 मध्ये ऑसिलेशन चॅप्टरचा इंट्रोडक्शनचा पार्ट कंप्लीट केला होता. ज्यामध्ये आपण काही बेसिक डेफिनेशन आणि ऑसिलेशनशी रिलेटेड ज्या नेहमी यूज होणाऱ्या टर्म्स आहेत त्या बघितल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं होतं की हार्मोनिक फंक्शन्स म्हणजे काय आणि हार्मोनिक मोशन म्हणजे काय आणि त्यानंतर लगेच सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय ते बघितलं होतं, बरोबर? त्यानंतर त्याचेच 2 टाईप LSHM आणि ASHM म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन इथपर्यंत आपण बघितलं होतं. तर आता आपण पार्ट 2 आपला आज आपण सुरू करणार आहोत. ओके, तर आज आपल्या पार्ट 2 मध्ये आपण LSHM डिटेलमध्ये बघणार आहे. त्यानंतर आपला स्प्रिंग मास ऑसिलेटरचा कन्सेप्ट डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. त्यानंतर त्याच्याशीच रिलेटेड टर्म रिस्टोरिंग फोर्स आणि फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय होतं ते डिटेलमध्ये बघणार आहे आणि त्यावरून LSHM कशी काय डिफाईन करता येऊ शकते ते बघणार आहे. आणि लास्टमध्ये डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय आणि LSHMचं डिफरन्शियल इक्वेशन कसं डिराईव्ह करता येतं हा अत्यंत बेसिक पण तेवढाच महत्वाचा टॉपिक आपण कन्सिडर करणार आहे. जो टॉपिक स्टेट बोर्डमध्ये किंवा बोर्ड एक्झाममध्ये त्याचं प्रूफ नेहमी विचारतात. ओके, तर आज आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन डिटेलमध्ये बघणार आहे. आपण याला स्प्रिंग मास ऑसिलेटरचा कन्सेप्ट सर्वात पहिले डिस्कस करून घेऊ आणि पुन्हा मग या कन्सेप्टवर वापस येऊ. पण त्या पहिले सुरुवात करताना एकदा फक्त लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन वाचून घेऊ. तुमच्या स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असेल. काय आहे डेफिनेशन? की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ अ बॉडी इन विच फोर्स ऑर एक्सेलरेशन is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. काय अर्थ होतो याचा? याच्यात बघितलं तर 2 गोष्टी इन्व्हॉल्ड आहे. पहिली, द फोर्स ऑर एक्सेलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. म्हणजे फोर्स नेहमी हा मीन पोझिशन कडे डायरेक्ट असतो. त्याची डायरेक्शन कुठे असते? नेहमी मीन पोझिशन कडे. फोर्सची डायरेक्शन नेहमी मीन पोझिशन कडे असते. आणि सेकंड पार्ट कुठला आहे? अँड इट्स मॅग्नेट्यूड इज प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. म्हणजे की मॅग्नेट्यूड जी आहे कशाची? फोर्सची, ही प्रपोर्शनल आहे. कशाच्या? डिस्प्लेसमेंटच्या. मीन पोझिशन पासून किती डिस्प्लेस झाला आहे त्याच्यावर तो फोर्स अवलंबून आहे. ओके, हरकत नाही कळलं नसेल तरी, कारण की आपण याला पुन्हा डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर आता आपण सर्वात पहिल्यांदा स्प्रिंग मास ऑसिलेटर म्हणजे काय आणि तो कन्सेप्ट डिस्कस करू आणि त्याच्यावरनं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय ते बघू. ओके, तर स्प्रिंग मास ऑसिलेटर आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तुम्हाला लेफ्ट हँड साईडला एक फिगर दिसत आहे. ती फिगर तुमच्या मी नवीन आलेल्या सिलेबसच्या टेक्स्टबुक मधून पेज नंबर 110 वरून घेतलेली आहे. फिगर नंबर 5.1 स्टेशनरी फिगर आहे, बरोबर? सेम फिगर आहे. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधली सुद्धा रेफर करू शकता. आणि राईट हँड साईडला त्याच फिगरला जर आपण लाईव्ह केलं तर ती कशी अॅनिमेट होऊ शकते ते दिसत आहे तुम्हाला. एक्झॅक्ट फिगर जर तुम्ही लाईव्ह केली तर कशी दिसेल ते अॅनिमेशन तुमच्या इमॅजिनेशनसाठी आणि कन्सेप्ट अंडरस्टँडिंगसाठी मी तिथे ठेवलेलं आहे. ओके, तर आता ओके समजून घेऊ. अज्युम करा की हा एक्सपेरिमेंट तुम्ही स्वतः करत आहे, बरोबर आहे? काय केलं तुम्ही? सर्वात पहिल्यांदा एका भिंतीला किंवा एका रिजिड सरफेसला स्प्रिंग अटॅच केला आणि त्याला एक मास ब्लॉक, कुठला पण एखादा ब्लॉक घेतला, ज्याचं मास एम आहे तो अटॅच केला. रिलॅक्स पोझिशनमध्ये आहे, बरोबर? तर आता 5.1 बी लेफ्ट हँड साईडची फिगर बघा. सध्या ॲनिमेटेड फिगरकडे बघू नका. तर त्यातली मिडल जी फिगर आहे बी नंबरची, जी रिलॅक्स पोझिशनला आहे, ती स्थिती तुमची असेल, बरोबर? सध्या तुम्ही काहीच नाही केलं आहे. फक्त एक स्प्रिंग घेतला जो वॉलला अटॅच केलेला आहे आणि त्याचा दुसरा एंड त्या ब्लॉकला अटॅच केला आहे आणि बस स्टेशनरी ठेवून दिला आहे, रिलॅक्स पोझिशनमध्ये आहे, बरोबर? तर त्या मास एम त्या ब्लॉकचा आहे आणि त्या स्टिफनेस त्या स्प्रिंगचा के अज्युम केला. आता काय करत आहे तुम्ही? 5.1 ए स्ट्रेच पोझिशनकडे जात आहे. म्हणजे त्या मीन पोझिशन पासून किंवा रिलॅक्स पोझिशन पासून तुम्ही त्या ब्लॉकला पकडता आहे आणि त्याला राईट हँड साईडला स्ट्रेच करत आहे. जो सरफेस तुम्ही अज्युम करताय तो फ्रिक्शनलेस सरफेस आहे, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स 0 आहे. तो इथे आपण कन्सिडर नाही करणार आहे. ओके, तर त्या ब्लॉकला तुम्ही राईट हँड साईडला स्ट्रेच करणार आहे. राईट हँड साईडला स्ट्रेच केलं तुम्हाला वाटते त्या डिस्टन्सपर्यंत आणि तिथे पकडून ठेवला.
आता काय होईल की तो जो स्प्रिंग आहे तो स्ट्रेच झालेला आहे, बरोबर? आणि जेव्हा तुम्ही तो ब्लॉक सोडाल, तेव्हा काय होईल? तुम्हालाही माहिती आहे. सध्या तुम्ही फक्त एक्सपेरिमेंट करताय. त्याच्या मागे काय चालू आहे तुम्हाला माहिती नाही. पण ऑब्झर्वेशन काय आहे तुमचे? किंवा तुम्हालाही काय लक्षात येत आहे? की तो ब्लॉक पहिले त्याच्या बी पोझिशनपर्यंत येईल आणि तिथेच येऊन थांबेल का? बिलकुल नाही. तुम्हालाही माहिती आहे की तो आणखीन सी 5.1 सी सारखा होऊन जाईल, म्हणजे कॉम्प्रेस होऊन जाईल, बरोबर? कॉम्प्रेस झाल्यानंतर पुन्हा तो एक्सटेंड होऊन जाईल. एक्सटेंड व्हायला सुरुवात होईल. पुन्हा मीन पोझिशनपर्यंत येईल आणि पुन्हा अशा प्रकारे ऑसिलेट करता एका काही वेळानंतर तो काय होऊन जाईल? पुन्हा त्याच्या 5.1 बी सारख्या रिलॅक्स पोझिशनला पोहोचून जाईल. बरोबर? राइट हँड साइडला तुम्हाला जी डायग्राम दिसत आहे, तिथेही तुम्हाला तेच लक्षात येत आहे. काय होत आहे? तिथे 2 एरो तुम्हाला दिसत असेल, एक पोझिशनचा आणि एक रिस्टोरिंग फोर्सचा. आता हे सर्वांना कळलं आहे की एक्सपेरिमेंटमध्ये असं होणार आहे. तुम्ही परफॉर्म करून बघितलं तरी तुम्ही पण याच गोष्टी एक्सपिरियन्स करणार आहेत आणि जे तुम्हाला ॲनिमेशनमध्ये सुद्धा दिसत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जेव्हा ब्लॉक तुम्ही स्ट्रेच केला राइट हँड साइडला आणि जेव्हा त्याला सोडून दिलं, तेव्हा तो मीन पोझिशनपर्यंत येऊन का नाही थांबला? त्याच्यानंतर पुन्हा मीन पोझिशनपासून लेफ्ट हँड साइडला का गेला? बरोबर? तर आता आपण ते बघू एक्झॅक्टली काय होत आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा तुमच्या ॲनिमेटेड फिगरमध्ये बघाल, तेव्हा बघा तुम्हाला 2 एरो दिसतात आहे. एक पोझिशनचा, एक रिस्टोरिंग फोर्सचा आणि दोघंही एकमेकांच्या अपोझिट आहे. पोझिशनचा एरो ज्यावेळी राइट हँड साइडला आहे, रिस्टोरिंग फोर्सचा लेफ्ट हँड साइडला आहे. बरोबर? किंवा पोझिशनचा ज्यावेळी लेफ्ट हँड साइडला आहे, त्यावेळी रिस्टोरिंग फोर्सचा राइट हँड साइडला आहे. का बरं असं आहे? रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय? रिस्टोअर करणे एखादी गोष्ट, म्हणजे एखादी गोष्ट पूर्ववत करणे किंवा एक त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणणे. ओरिजिनल पोझिशन कोणची आहे तुमची? 5.1 बी. बरोबर? जेव्हा तुम्ही स्ट्रेच केलं त्याला, त्या ब्लॉकला राइट हँड साइडला, त्यावेळी तो काय झाला? स्प्रिंग स्ट्रेच झाला. त्यावेळी त्याचा रिस्टोरिंग फोर्स कुठे होता? लेफ्ट हँड साइडला. म्हणजे ब्लॉकला ज्यावेळी तुम्ही राइट हँड साइडला स्ट्रेच केलं, त्याचा रिस्टोरिंग फोर्स होता लेफ्ट हँड साइडला. आणि त्याच्या उलट जर तुम्ही त्या ब्लॉकला कॉम्प्रेस केलं असतं, बरोबर आहे? म्हणजे लेफ्ट हँड साइडला जर केलं असतं, तर त्याचा रिस्टोरिंग फोर्स कुठे राहिला असता? राइट हँड साइडला. म्हणजे एक तर गोष्ट मला कळली की डिस्प्लेसमेंटच्या अपोझिट काय आहे माझा? रिस्टोरिंग फोर्स. बरोबर? तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की तो जो ब्लॉक आहे, आता अझ्युम करू की मी त्याला राइट हँड साइडला स्ट्रेच केलं, ज्याच्यामुळे मी स्ट्रेच राइट हँड साइडला करतो आणि रिस्टोरिंग फोर्स लेफ्ट हँड साइडला आहे, अपोझिट आहे. आता तो ब्लॉक जेव्हा मी सोडला, तेव्हा तो येऊन मीन पोझिशनला, त्याच्या रिलॅक्स पोझिशनला येऊन का बरं नाही थांबला? पुढे का बरं गेला? बरोबर आहे? तर होत काय आहे तुम्हाला माहिती आहे, की जेव्हा तुम्ही ब्लॉकला सोडलं, त्याच्यावर फोर्स होता. कुठला? रिस्टोरिंग फोर्स. कशामुळे क्रिएट झालाय? स्प्रिंगमुळे, स्प्रिंगच्या इलास्टिसिटीमुळे. बरोबर? तर तो रिस्टोरिंग फोर्स त्या ब्लॉकवर अप्लाय झाला आणि तो एक्स्ट्रीम पोझिशनपासून मीन पोझिशनपर्यंत हळू-हळू येत होता. बरोबर? जसा तो मीन पोझिशनपर्यंत येत होता, काय होत होतं? तो ॲक्सेलरेट होत होता, फोर्स लागत होता कंटिन्यू त्याच्यावर, बरोबर? त्याच्यामुळे तो ॲक्सेलरेट होत होता आणि त्याची डिस्प्लेसमेंट कमी होत होतं का? मीन पोझिशनपासून त्याला मी जर समजा 2 मीटर राइट हँड साइडला ओढलं आणि जेव्हा सोडलं, तेव्हा तो हळू-हळू त्याचं डिस्प्लेसमेंट कमी करत होता. 1.5, 1.5 आणि त्याच्यानंतर 0. ज्यावेळी 0 झाला, त्यावेळी काय झालेलं आहे? त्याचं डिस्प्लेसमेंट 0 झालेलं आहे. बरोबर? त्यामुळे ॲक्सेलरेशन काय झालं आहे? 0 झालेलं आहे. फोर्स काय झाला आहे? 0. त्याच्यावर कुठला फोर्स लागत आहे का? फोर्स कधी लागला? जेव्हा मीन पोझिशनपासून मी कुठेतरी मूव्ह केला. आता तर माझा मीन पोझिशनवर आला. तुम्ही 5.1 बी बघा, तिथे F = 0 लिहिलाय. म्हणजे जेव्हा तो मीन पोझिशनवर आला, त्यावेळी त्याचा फोर्स काय झाला? 0. बरोबर आहे? पण त्या पोझिशनपर्यंत येईपर्यंत त्याच्यावर ॲक्सेलरेशन अप्लाय झालं होतं. फोर्स अप्लाय झालेला होता. त्यामुळे त्याची स्पीड वाढून गेली होती. जरी डिस्प्लेसमेंट 0 झालं, त्याच्यानंतर फोर्स लागणं जरी बंद झालं, त्याच्यामुळे ॲक्सेलरेशन जरी बंद झालं असेल, तरी तोपर्यंत त्याची स्पीड मॅक्सिमम होऊन गेली, जोपर्यंत तो त्याच्या मीन पोझिशनवर आला. म्हणून स्पीड मॅक्सिमम झाल्यामुळे त्या पोझिशनला तो तिथेच न थांबता पुन्हा लेफ्ट हँड साइडला गेला. बरोबर? आणि त्यामुळे तो ऑसिलेट करत राहिला. बरोबर आहे? इथपर्यंत जर तुम्हाला कळलं असेल, तर एकदा
तुम्ही शांततेने लेफ्ट हँड साईडची फिगर आणि राईट हँड साईडचं ॲनिमेशन बघा. यानंतर आपण आता पुढच्या पार्टवर जाऊ. ओके, तर आतापर्यंत जे काही आपण सर्व डिस्कस केलं ते मी शॉर्टमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. स्क्रीनच्या राईट हँड साईडवर तुम्हाला काही लिहिलेलं दिसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओला पॉज करा, ते सर्व लिहून घ्या, एकदा वाचा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. ठीक आहे? तर आणि याच्यासोबत सोबत तुमचं टेक्स्टबुकचं पेज नंबर 110 सुद्धा स्वतः एकदा वाचण्याचा प्रयत्न करा. जर मी आधीचं जे एक्सप्लेन केलं ते आणि तुम्ही हे सर्व वाचलं आणि पेज नंबर 110 एकदा स्वतःहून रीड केलं, तर मी गॅरंटी देतो हे सर्व काही तुम्हाला बिलकुल अगदी व्यवस्थित कळून जाईल. ओके, तर आता आपण 2 टर्मिनॉलॉजी पुन्हा एकदा बघणार आहे. एक म्हणजे रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय आणि फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय. तर आतापर्यंतच्या आपल्या डिस्कशनमधून एक गोष्ट क्लिअर झाली आहे, की रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय? रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय? द फोर्स विच ब्रिंग्स द बॉडी टुवर्ड्स द मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन इज नोन ॲज रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोअर म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणणे, त्याच्या मीन पोझिशनला आणणे किंवा त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला आणणे, बरोबर? आणि त्या फोर्सला काय म्हणतात? रिस्टोरिंग फोर्स. बरोबर आहे? ते तुम्हाला लक्षात आलं आहे, की मी बॉडी जर समजा राईट हँड साईडला स्ट्रेच केली तर रिस्टोरिंग फोर्स लेफ्ट हँड साईडला आहे. जर बॉडी मी लेफ्ट हँड साईडला स्ट्रेच केली किंवा कॉम्प्रेस केली तर रिस्टोरिंग फोर्स यावेळेस राईट हँड साईडला आहे. ठीक आहे? सेकंड डेफिनेशन आहे आपली फोर्स कॉन्स्टंट. के म्हणजे काय? त्याची डेफिनेशन एकदा वाचून घेऊ, मग समजून घेऊ काय होतं. द मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज फोर्स कॉन्स्टंट. बरोबर? आता के काय होता तुमचा फोर्स कॉन्स्टंट म्हणजे? आपण म्हटला होता की तो कशाशी रिलेटेड आहे? तुमच्या स्प्रिंगशी. अज्युम करा की तुमचे जे टिकटॉकवाले पेन असतात त्याच्यामध्ये एक स्प्रिंग आहे छोटा. त्याचा एक काहीतरी स्टिफनेस के असेल, बरोबर? तोच आता एखादा मोठा स्प्रिंग तुम्ही कन्सिडर केला. अज्युम करा की त्याच्याऐवजी एखादा प्लास्टिकचा स्प्रिंग तुमच्याकडे आहे आणि एखादा मेटलचा स्प्रिंग आहे तुमच्याकडे. एक छोट्या डायमीटरचा, एक मोठ्या डायमीटरचा आहे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही फोर्स लावताना राईट हँड साईडला सेम 2 मीटरपर्यंतच घेऊन गेले, पण यावेळेस प्लास्टिकचा स्प्रिंग आहे आणि सोडलं. आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही त्याच्याऐवजी मेटलचा स्प्रिंग घेतला आणि त्याला सेम 2 मीटरपर्यंत स्ट्रेच केलं आणि सोडलं. तर प्रत्येक वेळी जो फोर्स लागत आहे तो वेगवेगळा आहे. आणि हे कशामुळे होत आहे? के व्हॅल्यूमुळे. बरोबर आहे? की तो कुठल्या मटेरियलचा आहे? प्रत्येक स्प्रिंगचा एक के व्हॅल्यू आहे. बरोबर आहे? त्यामुळे तो फोर्स पण चेंज होत आहे. त्यामुळे तुमचं इक्वेशन काय होत आहे आता? तो फोर्स किती लागतोय? जसं तुम्ही लेफ्ट हँड साईडच्या त्या डेफिनेशनच्या खाली बघू शकता, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. के काय आहे तुमचा? कॉन्स्टंट स्टिफनेस त्या स्प्रिंगचा. एक्स काय आहे? डिस्प्लेसमेंट. किती मीटरपर्यंत तुम्ही स्ट्रेच करताय. फोर्स कशावर अवलंबून आहे? की तो स्प्रिंग कशाचा बनलेला आहे? प्लास्टिकचा आहे, मेटलचा आहे, छोटा आहे, मोठा आहे, बरोबर? त्या के व्हॅल्यूवर. आणि दुसरं, जर 1 मीटर स्ट्रेच केला आणि सोडून दिला तर फोर्स वेगळा लागेल. 2 मीटर स्ट्रेच केला आणि सोडून दिला, फोर्स वेगळा लागेल. 3 मीटर स्ट्रेच केला, सोडून दिला, फोर्स वेगळा लागेल. बरोबर? त्यामुळे 2 गोष्टींवर अवलंबून आहे. कशावर? एक के वर आणि एक एक्स वर. तर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. मायनस का लावलाय? कारण की डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन आहे, एक्सची जी डायरेक्शन आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तुमचा फोर्स लागतोय. बरोबर आहे? अगदी करेक्ट. आता सेम त्याच्या खाली जर आपण, तुम्ही आता लेफ्ट हँड साईडला बघा ज्या नोट्स आहे, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. याला जर फक्त मॅग्नेट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल, डायरेक्शनला आपण आता सध्यापुरतं समजा इग्नोर केलं, तर इक्वेशन काय बनेल? एफ इज इक्वल टू के एक्स आणि के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स. आणि के म्हणजेच काय तुमचा? फोर्स कॉन्स्टंट. आणि डेफिनेशन काय आहे? द मॅग्नेट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. बघा फॉर्म्युलाही तोच आहे, के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके. आणि युनिट तुम्हाला माहित आहे, एसआय युनिटमध्ये एफचं काय आहे? न्यूटन. एक्सचं काय आहे? डिस्प्लेसमेंट असल्यामुळे मीटर. तर केचं युनिट, फोर्स कॉन्स्टंटचं युनिट काय झालं तुमचं? एसआय युनिट, न्यूटन पर मीटर. ओके, तर आता आपण बघणार आहे पुन्हा एकदा लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय होते. बरोबर आहे? तर आपण सर्वात पहिल्यांदा डेफिनेशन वाचली होती. आता जर तुम्ही पुन्हा तीच डेफिनेशन वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला सगळं काही कळत आहे. बघा पुन्हा एकदा डेफिनेशन वाचतोय मी, की लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन LSHM इज डिफाईन्ड ॲज द लिनियर पिरियॉडिक मोशन ऑफ अ बॉडी. लिनियर का बरं म्हटलेलं आहे? कारण की स्ट्रेट लाईनमध्ये आहे. पिरियॉडिक मोशन का बरं म्हटलं आहे? कारण की एका विशिष्ट टाइम इंटरवल नंतर रिपीट होत आहे.
म्हणून लिनियर पिरियडिक मोशन ऑफ ए बॉडी मास एम इन विच, ज्यामध्ये फोर्स ऑर ॲक्सेलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन, जे आपण आत्ताच बघितलं, अँड इट्स मॅग्नेट्यूड इज प्रपोर्शनल टू इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. बरोबर आहे. पहिला पार्ट कुठला आहे की फोर्स काय असतो, रिस्टोरिंग फोर्स कुठे असतो, नेहमीच मीन पोझिशनकडे डायरेक्टेड असतो, हे तुम्हाला आता कळलं असेल. आणि सेकंड पार्ट कुठला आहे डेफिनेशनचा, काय आहे की मॅग्नेट्यूड इज प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन, म्हणजे त्याच्या मीन पोझिशन पासून आपण किती डिस्प्लेस करतो बॉडीला त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. खाली इक्वेशन मध्ये लिहिलं आहे दॅट इज एफ इज प्रपोर्शनल टू एक्स, आणि कॉन्स्टंट टर्म आपण प्रपोर्शनॅलिटीचं साईन काढलं तर स्प्रिंग कॉन्स्टंट टाकलेलं आहे. बरोबर आहे. आणि निगेटिव्ह साईन तुम्हाला माहिती आहे. ओके, तर आता आपला मेन पार्ट आटोपलेला आहे, तो म्हणजे डिटेलमध्ये आपण स्प्रिंग मास ऑसिलेटरचा कन्सेप्ट बघितला, तुम्हाला सगळ्यांना कळलाच असेल. आणि दुसरं आपण बघितलं, काय बघितलं की त्यावरनं लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन आपण कशा प्रकारे लिहू शकतो. तर आता आपण बघणार आहे की डिफरन्शियल इक्वेशन ऑफ LSHM म्हणजे काय. हे अत्यंत महत्वाचं इक्वेशन आहे जर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला स्टेट बोर्डच्या, कारण की स्टेट बोर्डमध्ये हे इक्वेशन जसं मी लिहिलेलं पण आहे मार्च 2017 मध्ये येऊन गेलं, आणि त्याही आधी मी फक्त एकच वर्ष लिहिलं आहे, इम्पॉर्टंट आहे म्हणून. याच्याही आधी अनेक एक्झाम मध्ये हे डिराईव्ह करायला येतं. आणि क्वेश्चन सिमिलर असाच प्रकारचा असतो की ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ LSHM, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. 2 मार्कासाठी येतं हे. तर सर्वात पहिल्यांदा तर डोक्यात हे यायला पाहिजे की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. डिफरन्शियल इक्वेशन हेडिंग आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ LSHM. LSHM म्हणजे काय आपण पूर्ण डिटेलमध्ये बघितलं. तर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, तर डिफरन्शियल इक्वेशन हा डिटेलमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये येईलच. ठीक आहे. आपण सध्यापुरतं इथे जर बघितलं तर डिफरन्शियल इक्वेशन हे अशा प्रकारचे इक्वेशन असतात की ज्याच्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त डेरिव्हेटिव्ह असतात. ओके. आणि याचं डे टू डे लाईफमध्ये खूप जास्त अप्लिकेशन आहे. तुम्ही कुठली पण इंजिनिअरिंगची फील्ड घ्या, तुम्ही बायोटेक्निकलची कुठलीही फील्ड घ्या, मेडिकलची फील्ड घ्या, प्रत्येक ठिकाणी इव्हन डे टू डे लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला जर पॉप्युलेशन ग्रोथ काढायची असेल, इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन काढायचं असेल, किंवा हायवेवर किती व्हेइकल्स जात आहेत, काही पण प्रेडिक्ट करायचं असेल, तर प्रत्येक गोष्टीचं डे टू डे लाईफमध्ये डिफरन्शियल इक्वेशन बनतं. आणि इथे आपण डिफरन्शियल इक्वेशन कशासाठी बनवतो आहे, LSHM साठी, म्हणजे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी एक डिफरन्शियल इक्वेशन बनवतो आहे. या डिफरन्शियल इक्वेशनचा सर्वात मोठा फायदा हा असतो की बेसिक आपण याचं डिफरन्शियल इक्वेशन जर एकदा LSHMचं ऑब्टेन केलं तर त्यावरनं आपण डिराईव्ह करू शकतो व्हेलॉसिटीचं इक्वेशन, ॲक्सेलरेशनचं इक्वेशन आणि डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन, आणि मग आपले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो. आपण आता काय करतोय, जे काही लिनियर SHM बघितलं किंवा जो आता एक्सपेरिमेंट आपण बघितलं त्याला आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. काय यूज करून, डिफरन्शियल इक्वेशन यूज करून. ओके. सध्याचे जे पण तुमचे AI बेस्ड डिव्हाइसेस आहे त्याचा सर्वात मोठा पार्ट आहे डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. हे तर जनरल होतं. सध्यापुरतं तुम्हाला एवढंच आहे की ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. तर हे जेव्हा क्वेश्चन कोणी विचारेल 2-3 मार्कासाठी येतात, तर सुरुवात कुठून करायची, सर्वात पहिल्यांदा लिहायचं जसं तुमच्या पहिल्या पॉईंटमध्ये दिसत आहे तुम्हाला की व्हेन अ पार्टिकल परफॉर्म्स अ लिनियर SHM, फर्स्ट पॉईंट, फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड इट्स मॅग्नेट्यूड, सेकंड पॉईंट, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी फ्रॉम द मीन पोझिशन. इथपर्यंत आता तुमच्या सगळ्यांना नक्कीच पूर्ण व्यवस्थित कळलेलं असेल. बरोबर. तर आता सेकंड मुद्दा पहा. सेकंड पॉईंटही तुमचा झालेला आहे. आपण आत्ताच बघितलं याच्या आधी इक्वेशन F इज इक्वल टू -KX. बरोबर आहे. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं मी, आणि खाली लिहून घेतलं व्हेअर K इज फोर्स कॉन्स्टंट अँड X इज डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. त्यानंतर तुमचं न्यूटन सरांचं सर्वात फेमस सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे, F इज इक्वल टू ma. तुमच्या सर्वांना माहिती आहे. त्याला इक्वेशन नंबर 2 देऊन दिला. त्यानंतर थर्ड पार्टमध्ये आपण सध्या डेरिव्हेशन बघतोय. थर्ड पार्टमध्ये आपल्याला माहिती आहे की सेकंड इक्वेशन काय, F इज इक्वल टू ma. तर ए म्हणजे काय, ॲक्सेलरेशन. थर्ड पार्ट बघा, थर्ड पॉईंट, ए म्हणजे काय होतं, dv/dt. ॲक्सेलरेशन इज चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर. आणि v इज इक्वल टू व्हेलॉसिटी इज इक्वल टू चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे. या दोन्ही बेसिक डेफिनेशन आहे.
जर माहित असेल तर एकदम बढिया, माहित नसेल तर आता बघून घेऊ शकता. ॲक्सेलरेशन इज चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम dv/dt अँड व्हेलॉसिटी इज चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम dx/dt. तर पुन्हा एकदा खाली ॲक्सेलरेशनचं इक्वेशन लिहिलं, a इज इक्वल टू dv/dt इज इक्वल टू d/dt ला साईडला काढलं आणि v च्या ऐवजी पुन्हा dx/dt लिहिलं, बरोबर. आणि त्यानंतर हे सर्व d2x/dt² कसं आलं मॅथमॅटिक्समध्ये तुमचं होईल. सध्यापुरतं एवढं समजून घ्या. डबल डी होता म्हणून न्यूमरेटरमध्ये d2x केलं आणि खाली t डबल होता म्हणून dt². मग आता इथे असं नका म्हणू की सर d² t² वगैरे डिनॉमिनेटर लावं होतं. हे असंच होतं. ओके. मॅथमॅटिक्समध्ये तुमचं जेव्हा हे डिटेलमध्ये होईल सर एक्सप्लेन करेल, पण सध्या आपल्यापुरतं तुम्ही एवढं समजून घ्या की काय होत आहे. a इज इक्वल टू dv/dt इज इक्वल टू d/dt ऑफ v च्या ऐवजी dx/dt आणि त्याला आपण लिहिणार आहे d2x/dt². करेक्ट. हे कशाचं भेटलंय d2x/dt²? a चं. पुन्हा इक्वेशन नंबर 2 काय होतं आपलं, f इज इक्वल टू ma. तर आता बघा 4 पॉईंट f इज इक्वल टू ma आणि a च्या ऐवजी काय लिहिणार d2x/dt². आता आपल्याजवळ दोन इक्वेशन आहे. एक आहे f इज इक्वल टू -kx इक्वेशन नंबर 1 आणि आत्ता भेटलेलं f इज इक्वल टू m d2x/dt² इक्वेशन नंबर 3. f लेफ्ट हँड साईडला आहे तर राईट हँड साईड आपण इक्वेट करू शकतो. जर आता आपण इक्वेशन 1 आणि 3 f लेफ्ट हँड साईड सेम असल्यामुळे राईट हँड साईड इक्वेट केली तर आपल्याला काय भेटेल. पॉईंट नंबर 5 m d2x/dt² इज इक्वल टू -kx. त्यानंतर पॉईंट नंबर 6 मध्ये काय दिसतंय तुम्हाला, राईट हँड साईडचा -kx लेफ्ट हँड साईडला घेऊन आलो म्हणून तो काय झाला +kx. m d2x/dt² प्लस kx इज इक्वल टू 0. डिवायडिंग एव्हरी टर्म बाय m. मासनी m टर्मनी जर सगळ्या टर्मला डिवाइड करून घेतलं तर काय होईल, पहिल्या याच्यामध्ये कट होऊन जाईल. काय उरेल फक्त d2x/dt². सेकंड टर्म मध्ये m नव्हताच, आपण डिवाइड करतोय म्हणून काय होऊन जाईल kx/m किंवा k/m इंटू x. लास्टमध्ये 0/m 0च राहील. ठीक आहे. तर पॉईंट नंबर 7 मध्ये काय केलं आहे आपण आता, k/m या टर्मला आपण लिहिलं आहे एक टिपिकल टर्मनी ω². बरोबर आहे. याला आपण नंतर पुन्हा या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहे. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की k/m ला आपण कशाने रिप्लेस करतो, एका कॉन्स्टंट टर्मनी. ती काय आहे ω². स्क्वेअर का बरं घेतला असेल, कारण की -kx वगैरे एखाद वेळी ती व्हॅल्यू ओमेगाची व्हॅल्यू प्रत्येक वेळी आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. स्क्वेअर केल्यामुळे ती प्रत्येक वेळी काय राहील पॉझिटिव्हच राहील. तर k/m ला आपण काय पुट करतोय ω². तर ओमेगा काय आहे तुमचा अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि ही एक कॉन्स्टंट टर्म आहे. म्हणजे काय, आता तुम्ही कॉन्स्टंट टर्म का बरं घेतली आपण, तुम्ही बघू शकता k/m ला ω² पुट केलाय. के पण काय आहे तुमचा कॉन्स्टंट आहे. के काय आहे स्प्रिंगशी रिलेटेड. एकदा जर एखादा स्प्रिंग आपण एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये यूज केला तर त्याचा के फिक्स राहील आणि जे पण मास आपण यूज करतो आहे ते पण फिक्स आहे. म्हणजे त्याचा रेशो पण काय आहे कॉन्स्टंट आहे. त्याला म्हणूनच आपण त्याला कशाने रिप्लेस करतोय एका कॉन्स्टंट टर्मनी. ती काय आहे ω². पॉझिटिव्ह राहिली पाहिजे म्हणून स्क्वेअर घेतलाय. आणि ओमेगा म्हणजे काय आहे अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, आपण बघितलं होतं सर्क्युलर मोशनच्या पहिल्या चॅप्टरमध्ये. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय होते θ/t. किती अँगल कव्हर करतोय किती टाइम इंटरवलमध्ये एखादी बॉडी. बरोबर. आता जर समजा पेंडुलम तुम्ही अज्युम केला तर पेंडुलम राईटला जाईल लेफ्टला जाईल तुमच्या डोळ्यासमोर येतोय, तर तो किती अँगल कव्हर करतोय किती टाइम इंटरवलमध्ये, त्यालाच काय म्हणणार आपण अँग्युलर व्हेलॉसिटी. ऍक्च्युली ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी हे तुमच्या ओल्ड सिलेबसच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि यावेळेसच्या नवीन सिलेबसमध्ये त्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी हा एक शब्द वापरलेला आहे. दोन्ही सेमच आहे म्हणूनच यावेळेस, पण अँग्युलर फ्रिक्वेन्सी ही LSHM मध्ये यूज करतात म्हणून यावेळेस त्याला टिपिकली करेक्ट करून अँग्युलर फ्रिक्वेन्सी हा वर्ड यूज केलाय. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम. एका पर्टिक्युलर टाइम इंटरवलमध्ये किती नंबर ऑफ ऑसिलेशन्स होतात. इथे ऑसिलेशन म्हणजे काय होतात, समजा पेंडुलम पकडला तर थिटा कव्हर होतोय काहीतरी, बरोबर आहे, किंवा एखादा अँगल कव्हर होतोय, बरोबर आहे, आणि ती कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी पण म्हणतो.
सर्वात शेवटी सिंपल, ज्यांना काहीच लक्षात नसेल ठेवायचं त्यांच्यासाठी k/m ला ओमेगा स्क्वेअरने रिप्लेस केलं, तो कॉन्स्टंट आहे. त्याला काय म्हणतात? अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर तुम्हाला d2x/dt स्क्वेअरला k/m मध्ये ओमेगा स्क्वेअर ठेवलं आणि x. फायनल इक्वेशन काय भेटतंय तुम्हाला? तर d2x/dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. याला मी इक्वेशन नंबर ए दिला आहे आणि काय लिहिलंय खाली? द अबव इक्वेशन ए इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. जर तुम्हाला हे 7 पॉइंट लिहावं लागेल. जर तुम्हाला विचारलं की ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM, तर हे 7 पॉइंट तुम्हाला कव्हर करावं लागेल. एकदम इझी आहे, समजले असेल तर, आणि लगेच प्रिपेअर पण होतात. ठीक आहे. ओके, मला माहिती आहे खूप वेळ झालेला आहे, तर आपण आपला हा व्हिडिओ सेकंड पार्ट इथेच थांबवतोय. तर थर्ड पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की आता जे डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट केलं, ते डिफरन्शियल इक्वेशन वापरून आपण व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशनचे इक्वेशन कसे फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे. आणि त्याच इक्वेशनमध्ये जर त्याच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज टाकल्या, किती कमीत कमी आणि किती जास्तीत जास्त आपल्याला व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन भेटू शकते, जे इक्वेशन आपण या आत्ताच्या डिराईव्ह केलेल्या डिफरन्शियल इक्वेशन वरून घेतो आहे. या सर्व गोष्टी आपण आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये बघू. ओके.